मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यासावर दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही. जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही. अशी 3 जण म्हणत होते तू चौथा आहे. तिने हो कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेंबड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशीसाठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी ये व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. SP झाले, PS. अरे पोरगी SP आहे, पोरगी SP. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी SP आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा. अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा. मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याचं तोच नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही. यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे बोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे 2च माणसांची पुण्य आहे. ही 2च माणसांची पुण्य आहे. 1 आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले. आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन. एकदम भंगरी पोर, त्याच्या पगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय करा? कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात. अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्याफार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का? हे पोरगा आपल्याला फसवते. काय झालं? मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पर्यंत मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय.
पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला आणि पुरीनी काय केलंय महाराज मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, हलकटावाने आपलं कोणा प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का बोला? नाही. हा टाइमपास आहे? नाही. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. वा आम्ही कसाय भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुला? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या 2-3 मिनिटात. आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकले पाहिजे यांच्यावर. आता कोणीकडं थोबाड कोणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारित आहे. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता हसाड रे विनोद्या करा प्रेम, फक्त पुरी नाही. वाक्य सांगा आता बोलूनच टाकतो. जाऊ द्या, सणासुदीचे दिवस मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्याशिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनं. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं फक्त मला एक उत्तर द्या, आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्यायचा. जा पळून आज जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, जा आज जा. पण एक वाक्य सांगू पूर्ण, जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. आणि डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती आहे पोरीनं तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालतं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसल्या तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी, एक तांब्या. हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पोरीनं तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची. 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पोरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पोरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप
गुडघे खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा. पोरीनो घरात घोडा घोडा व्हायचा. बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे. पोरीनो पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुल्या कुरवंडे वागवणे, आपुल्या कुरवंडे वागवणे, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. जा घरी, आता गेलं घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं आणि त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पोरीनो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लय बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं, पण पोरीनो महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चालला ना तो श्रीमंतच आहे. शर्ट फाटल्याचं बापाला काहीच वाटत नाही. पोरीनो बापाला चप्पल तुटल्याचं, बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगाळलाय चुरगाळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी. बापाला कशाचंच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला. फक्त त्यालाही ना पोरीनो मस्तपैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा. आणि पोरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली? कार्यकर्ते लोक, पुढारी लोक नीट ऐका, शिकलेले शिक्षक लोक, कॉलेजचे पोरं नीट ऐका. पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, कोणाची? पुरीची, का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. 1 मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, 1 मिनिट असा ताण द्या डोक्याला. जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला? 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून. तासाला गेली ना मुलगी, काय येईना अजून. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो, हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा? आणि तो बाप हिनं कोण ठरवला? आरोपी. आता हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे. आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साथ जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आईबापाला सांगायची नाही, सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणीबरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा, माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल?
त्या पोराला वर्गात किंमत आहे ना. तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये. त्याला कुठेतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो. त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का? 4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनं, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही हे आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोट वर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे. ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यातून जातीन गावंड्याच्या हाताखाली इटाराय जायचं म्हणजे तुला प्रेम करते. बंगल्यातून गेली न उस्तोड आहे, गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगे. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासतात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. पुरीनो तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. ते आपल्यावर प्रेम करायला येडे का? आणि आपलं येडं म्हणतं ती माशी नाही ना, कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली, तू 4था नंबर येड्या. प्रियशी नाही, नाही नाही. कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकर आता इथं 2-4 प्रियकर आहेत. तुम्ही म्हणे मला चेहरे उकळतं, मला नाही सांगायचं. मी असं बसल्या बसल्या सांगणार, हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात सांगणार, एका मिनिटात. पण नाही ना आपल्याकडून नाही. मी असं नजरेनं माणूस पाहिला ना थोडं, बाई 7वीला आहे, मराठी मिडियमला आहे, तू सेमी इंग्लिश, हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे. लगेच लक्ष सांगणार मी, हे मराठी मिडियमला आहे, तेव्हा हे मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियम लगेच सांगणार मला. असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचं. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच सांगणार एका मिनिटात. तेव्हा ते सीमेला आहे का नाही, 3 सीमेला आहे, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच त्यांनाही म्हणावं आहे का नाही. हां मग हा बा सीमेला आहे, हा मराठी मिडियमला आहे, तू 7वीला आहे ना, 8वी. हां तेव्हा चुकणारच नाही आपल्या नजरेत. ह्या बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत, इथं 1-2-3 प्रियकर आहेत, ह्या बाई इथं 2-4 जुगार खेळणार आहेत, एका मिनिटात सांगणार मला. इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले 2-3 नाही म्हणत. नाही आपलं मला उगाच हे उरकत नाही, नाही तर भविष्य एका मिनिटात सांगणार आहे. म्हणजे मला हे बंद करावं लागलं आणि ते सुरू करावं लागलं, लगेच सांगणार महाराज लगेच. ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा लगेच सांगणार. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा हे इंग्लिश मिडियमला आहे, लगेच सांगणार, लगेच सांगणार. हां लगेच सांगणार. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, तेव्हा हे बाई याच्या मामाला पोरगी नाही आहे, तेव्हा नाही आहे त्याच्या मामाला पोर, नाही आहे ना. मग याच्या मामाला एकच आहे, त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्यामध्ये.
लगेच सांगणार त्या मामाला मुलगी एकच आहे ना हा, त्या मामा असं नजरेतून सांगणार मी नुसतं असं माझ्या नजरेत बसला ना हे पण यांनी रात्री 3 डिप्लोमॅट मारले एका मिनिटात सांगणार ते तुम्ही फक्त मला एवढं सांगा बसलेले माणसं मी बोललेलो एखादं खोटं आहे का याच्यातलं लहान आले पोरं सरळ बसा पटकान आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो कारण ए ए लहान आले पोरं सरळ बसा पटकान लहान आले पोरं पटकन बोला पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामट्यावाने खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3 करेक्ट या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट या सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं शिंगाट या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं आणि ह्या महिन्यात डीजेला आलेलं इंदुरीकरचं नवीन गाणं आणि इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं लग्न सराईतलं गाणं गेल्या वर्षी एक गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला आय 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 आणि यंदाच ए 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का जोरात बोला गरज आहे त्याला मोबाईलची मग त्याचा बाप ना आलाय का पोरगा बाप करेक्ट मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय का आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते मग आई मूर्ख आहे का पोरगी आई मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत आई आणि हा मागच्या महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या गुरुवार केले का 4 बी काही फरक पडला पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला काय उपयोग पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गेड भारी शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ माझे कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला काही एकटाच हसतो घरी गेलो होतो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माजाची असतात बामटे करेक्ट आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात आणि जी हळूच बोलतात ती लफडेबाज असतात ए देवा या भोर पाटलांनी आयोजित केलेल्या 12 वर्षाच्या साईबाबा पालखी सोहळ्यात त्यांचा नियम पुरा कर कोणता देह जावो आधी बारा हो 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 देह जावो आधी बारा देह जावो आधी बारा
चरण सोडी सर्व खा चरण सोडी सर्व खा हो चरण सोडी सर्व खा चरण सोडी सर्व खा माय बापा पंढरीनाथा ऋषीमित्र वनस्वार विजेते यांचा कार्य ए देवा शाईबाबाने 12 वर्षे शाईबाबाने 12 वर्षे यांच्याकडून सेवा करून घेतली. फक्त देह गेला तरी चालेल, पण ह्या साई भक्तांची साईबाबावरची कृपा कमी होऊ देऊ नको, श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आणि पाया पडून सांगतो, देवांमध्ये भेद करू नका. काही म्हणतील साईबाबा पालखी जातो मी मग पांडुरंगाच्या पाया पडत नाही, असं नाही करायचं. पाणी कुठून नाही निघू द्या, सागरालाच मिळते. पूजा कोणची करा, पांडुरंगालाच जाते. पाणी कुठूनही निघालं तर ते कुठं जाणार आहे, सागराला. आणि दागिना कोणताही करा, त्याचं मूळ सोनच राहणार आहे. महिला म्हणत तुम्ही गुरुवार करा, मंगळवार करा, असं माझं म्हणणं नाही, करू नका. पण ती रुक्मिणी मातेला सेवा जाणार आहे. फक्त सेवा करण्याला किंमत. काय म्हणतील मी खंडोबाचा भक्त असल्यामुळे भैरवाच्या पाया पडत नाही. पागल आहे तू, तुझ्या कुठं डोकं लावतो, हलकटांशी डोकं लावून काय करतात. काही माणसं म्हणते आपण पालखीला जातो ना तेव्हापासून एखादंच धरीत नाही, नको धरू तू. पण शाईबाबा पुढे उभा राहिला ना, त्याच्यात पांडुरंग पाय बस बस. वाद कधी संपतो. आणि तरुण पोरांना पोरींना सगळ्यांना सांगतो, भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्यायला शिका, त्याच्यात जय आहे. माघार घ्यायची. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांच्या पाया पडायचं, सर परत करणार नाही. वाचला भेट पेपर सुटल्यावर. हा माल्या बाजारा म्हशी 150 रुपये म्हैस. हातानं झटली, हातानं नम्र व्हायला शिका. नवरा बायकोचं भांडण झालं नाही कडाक्याचं, फक्त बायको का 2-3 मिनिटं पाहत राहायचं, बोलायचंच नाही काही. तिचा पावर कमी होऊ द्या, ती पिसळली का यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली ती. 30 वर्ष जाऊन बसली. महाराज सध्याच्या काळात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. आता या 15 वर्षात पोलिसांनी 70% समाज आकळावलाय. अरे पंप लुटणारे बलात्कार करणारे फार नीट झालेत. आता बापही बिंडोक झालेत. काही बापच जाते पोलीस स्टेशनला. आपली पोरगी गेली हो, ते PSI ना असा हात घेतला पाहिजे त्याला, इकडे आतल्या खोलीचा. पोरगी गेली तो इकडे दांड करा तेच त्याच्या हातात. तू कुठं कुंभ मेळ्याला गेलता, हलकटा माया करता खरं घेऊन आला. त्या पोरीचा बाप रिपीट केला पाहिजे पहिला खोलीत घाल. आणि पोरींवर महिला मंडळ हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, कंट्रोल करा. आता तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मेला म्हणा, रांगडा म्हणा, उलथू द्या म्हणा, पण एक दिवस मापानं जगायचं असेल तर आता घरी गेल्यावर 2 मिनिटं पोरीला जवळ घ्या, फॅन लावून बसा जरा सोफा शीटवर. कारण मी काय म्हणणार आहे हे ऐकल्यावर तुमचं शुगर वाढेल. एक मुलीचं जरा दप्तर चेक करा, शाळेतलं जरा वर्गातल्या वह्या उचका. काय जागृत ग्रहपाठ आहेत शेवटच्या पानावर, ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटतं मी शाळेत जावं का काय. एकदा मुलीचे ग्रहपाठ वाचा, एकदा मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, निवांत चष्मा बिस्मा लावून रिलॅक्स. मोबाईल मधला बॅलन्स बघा. आपण 100 दिले त्याच्यात 500 आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली जरा